सर्वांना हॅलो सर्वांना माझा नमस्कार. आज 10 वर्षापूर्वीचा प्रसंग सर मला आठवतो आहे. हेच व्यासपीठ, हेच सभागृह, कदाचित समोर असलेले साधे काही त्यातले काही असू शकतात आणि बरेचसे काही नवीन पण आहेत. किरणजींचा माझा परिचय 10 वर्षापूर्वीपासूनचा. आता हे जवळ नको आहे, ह्याच्यामुळे हा बरोबर आहे. नाही हे जवळ नको ठेवू, फक्त याच्यामुळे चिरकते. हॅलो, 10 वर्षापूर्वी किरणजींच्या संपर्कात आलो आणि आयुष्याचा आरोग्य नावाची जी गोष्ट आहे ना, ती काय असते याचा अनुभव आजपर्यंत मी घेतोय. एकतर मला काही डिसीज होता म्हणून मी रसार केला असा विषय नव्हता, पण रसार केल्यानंतर माझ्यामध्ये काही बाहेरून, अजून तर मी फील करतच होतो त्यातला बदल, बाहेरून त्या लोकांना काही बदल जाणवले माझ्यात आणि त्याच्यातनं लोक विचारायची, सर काय करताय तुम्ही सध्या? तर मग मी किरणजींचं डाएट सगळं त्यांना सांगायचो. एकदा असंच कटिंग करायला गेलो आणि त्याने मला विचारलं, सर असं काही स्तुती म्हणून नाही सांगायचं की सर आज फार फ्रेश दिसताय म्हणे तुम्ही. म्हणे काय काय करताय का म्हणे. म्हटलं हो डाएट करताय. हो म्हणे मला बीपीचा प्रचंड त्रास आहे, थोडंसुद्धा चाललं की मला हे होतं, दम लागतो म्हणे आणि डॉक्टरने सांगितलं की एंजिओग्राफी करून घ्या म्हणून. त्याला म्हटलं थांब काही गरज नाही म्हटलं, तू किरण वटाऱ्यांचा व्हिडिओ बघ आणि डाएट फॉलो कर म्हटलं. 15 दिवसानंतर तो कळसुबाईचं शिखर चढून आला आणि तरी पण मी त्याला म्हणालो की तुला जर डाऊट असेल तर एकदा तू चेक करून घे, तुला कळेल तुझं काय, म्हणजे जे काय तुला शंका होती ती निघून जाईल. त्याने त्याचा रिपोर्ट काढला आणि तो टोटल नॉर्मल निघाला. आणि त्याच्यानंतर त्याने इतकं झपाटून काम केलं, किरणजींना माहिती माझ्यापेक्षा कितीतरी साधक त्याने इथं पाठवले. कटिंग करताना बाकीच्या गप्पा मारायच्या नाही, फक्त त्याला रसार समजून सांगायचं. हा ध्यास अजूनही त्यांनी सांभाळलेला आहे. त्यांच्या संपर्कात जे जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांना फक्त किरणजीचा मी नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर स्वतःहून त्यांचे फोन यायचे, सर तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. 100 वर्षाचं निरोगी आयुष्य आणि विदाऊट एनी डिसीज हे सर जे सांगतायत छाती ठोकपणे, हे 100% सत्य आम्ही स्वतः अजून अनुभवतो आहोत. करोनाच्या काळामध्ये सरांनी बऱ्याच ठिकाणी रसाहाराचं हे देऊन लोकांचा करोना बरा केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा नाशिकच्या जवळ 5-6 हॉस्पिटलमध्ये आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता, आम्हाला रसाहाराची ताकद समजून सांगायची होती लोकांना आणि ती संधी होती. अख्ख्या जगाला ज्याने नाचवलं त्या रोगाने, त्या रोगाला आम्ही नाचवलं रसाहाराच्या माध्यमातून, किरणजींच्या मार्गदर्शनाने. तो आत्मविश्वास आमच्यामध्ये आला आणि ते डॉक्टर लोकांनी पण आम्हाला, त्यांना माहीत होता सगळे पार्श्वभूमी, परवानगी दिली होती आणि आम्ही त्या ठिकाणी लोकांना ज्यूस दिले, डाएट समजावला. असं नाही सांगितलं की गोळ्या घेऊ नका तुम्ही. पण लोक बरेचसे आज या जगात आपल्याला बघायला मिळत नाही. हा रसाहाराने आत्मविश्वास खूप वाढतो. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आत्ताच गेल्या 2 वर्षापूर्वी सरांच्या आशीर्वादाने म्हणा, त्यांच्या शुभचिंतनाने म्हणा, त्यांच्या प्रेरणेने म्हणा, मी सर्वसामान्य शिक्षक माणूस आहे, पण त्यांनी जे सांगितलं त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मी एक रिसॉर्ट बांधलं आहे नाशिकपासून वाडीवऱ्याच्या ठिकाणी, साधारण 20 किलोमीटरवर. आणि 6 महिन्यामध्ये ते रिसॉर्ट मी चालू केलं, फक्त 6 महिन्यामध्ये. आणि 18 तास काम केले त्याच्यावर. रात्री 3 वाजता तिकडनं मी घरी आलेलो आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या ड्युटीवर जायचं. ही ताकद, ही शक्ती मला आली कुठून? ही सगळी रसाहारातनं आली. आणि कुठलंही काम सर, एखाद्या रिसॉर्टकडे जेवढे लायसन लागतात ते सगळे लायसन माझ्याकडे आहेत. हा मी साहेबांसमोर जाऊन बोलण्याचा आत्मविश्वास, ही ताकद, भीती नावाची गोष्ट तर माझ्या आयुष्यात कधी राहिलीच नाही शिल्लक. घाबरणं कशाला म्हणतात मला आजही परत माहीत नाही. 10 वर्षापासून ना आजाराला कधी घाबरलो, ना मृत्यूला घाबरलो. आणि ते म्हणतात ना LIC मध्ये काय, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. हा रसार फक्त आपल्याला आत्ताच आरोग्याने देते. एक खूप मोठं वाक्य वापरतोय मी, मुक्तीप्राप्तीचा मार्ग दाखवतोय तो. म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न असतो की हा चला आयुष्य चांगलं गेलं निघून, पुढचं काय, पुढच्या जन्माचं काय, असं पण विचार करणारे लोक आहेत.
म्हणून मी म्हटलं की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी काम करणारा हा रसार आहे सर. आणि याला सुद्धा पूर्वजन्मी संचित लागतं. अशा रसाराच्या निमित्ताने तिरंजींची ओळख होणं आणि त्या पावलावर पाऊल चालू ठेवणं. त्यांनी ते इतके रेकॉर्ड केलेले आहेत. मी ते मार्कंडे पर्वतावर जाणवलं सर. वरती निर्जला उपास करून वर चढणं हे फक्त रसारामुळे शक्य आहे, त्याशिवाय होऊ शकत नाही. सगळ्यांना एक विनंती आहे की हा रसार आयुष्यात आत्ता सुरू केला. असं समजा आज तुम्ही रसार सुरूच केला, ज्यूसने सुरुवात झाली तुमची. आज ही सगळी रेसिपी ताईंनी बनवलेली आपण खाणार आहोत. या रसाराला या जन्मामध्ये कधीच अंतर देऊ नका. तुम्हाला 100 वर्षाचं निरोगी आयुष्य आणि नॅचरल डेथचं वचन जे सरांनी दिले हे 100% सत्य आहे. आणि तुम्हीच करा असं नाही, तुम्ही करता करता इतरांनाही सांगा. पण अजून एक सरांची परवानगी घेऊन तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. आपण जो रसार करतो तो 15 दिवस कोणाला सांगूच नका. कारण तुम्हाला इतके डॉक्टर भेटतील बाहेर बिना डिग्रीचे, त्यांनी इतके सल्ले देतील की तुम्हाला डाऊट येईल अरे करतो योग्य करतोय का अयोग्य करतोय. नाहीतरी आपल्याला असं सवय असते इतरांच्या सल्ल्याने चालायची. मला पण होती. म्हणून सरांनी जो आत्मविश्वास दिला आहे ना, फक्त सरांचं चित्र डोळ्यासमोर ठेवा आणि रसार डाएट समोर ठेवा. फक्त सांगूच नका. 15 दिवसांनी लोक तुम्हाला विचारतील. आणि ते अजून एक सर सायंटिफिकली सांगतात की चेकअप करून घ्या. तुम्हाला वाटतंय ना, ब्लड चेक करून घ्या, शुगर आहे, BP आहे, थायरॉइड आहे. आणि 15 दिवसांनी परत रिपोर्ट बघा. तुम्हाला सायंटिफिकली प्रूफ पाहिजे असेल तर तो पण कागद तुम्हाला दाखवेल तुमचा. 15 दिवसात तो कागद तुम्हाला रिझल्ट दाखवेल. हे असे मॅजिक आम्ही अनुभवलेले, आमच्या संपर्कातल्या लोकांनी अनुभवलेले. शेवटचं एक सांगतो. मालेगावचे साधक होते मागच्या वेळेस. त्यांनी आपलं मत इथं व्यक्त केलं होतं आणि त्यांना सर 25 रुपयाच्या वेळ द्या. 25 तुमच्या यूट्यूबवर पण आहे त्यांचं बोलणं. आणि विदिन 15 डेज इतके श्रद्धेने त्यांनी जो रसार केला. आज एकही उडी नाही आहे. तो माणूस तुम्हाला बघायला मिळेल, त्याच्याशी बोलायला पण मिळेल. हे काही खोटं नाडा विषय नाही, सत्य आहे. हे मी बघितलं आहे. आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, "यरजी आपके वजह से मेरे को 2 माएँ मिली, एक तो मेरी माँ थी, दुसरी इनिमा." कारण इतकं त्या इनिमाचं पण महत्त्व आहे. आता ते चालता फिरता पानं तोडतात कुठल्याही झाडाचे आणि कच्चे खातात. वेड लागले, जसं आता सरांनी सांगितलं ना, मला साईड इफेक्ट झाला, दारू सोडली मी, तसं त्यांना वेड लागले रसारास. कच्चं दिसलं की खायचं, कच्चं दिसलं की खायचं. आज ते व्यक्तिमत्व बघा रिवर्स गेले. जर झालेला माणूस होता, आता इतकं तेज आहे चेहऱ्यावर, असं वाटत नाही त्यांचं वय एवढं असेल. जसं सरांचं पण वडिलांचं मी आज पहिलं निदर्शन झालं मला. तुम्ही फॅमिलीच ही परमेश्वराने पृथ्वी तलावर आहे ना खूप मोठं कार्य करण्यासाठी पाठवली आहे. आम्ही तुमचं जगन्नाथाच्या रथाला हात लावतोय सर. आमचं नशीब आहे. सगळ्यांना परत एकदा विनंती, रस्साहार सोडू नका. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आजच्या ठिकाणी एवढं मला वाटतं पुरेसं आहे. थँक्यू.